दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन सुरू आहे आणि त्या तरुण मुलांना, विद्यार्थ्यांना सगळीकडून पाठिंबा मिळत आहे. ज्या देशामध्ये विद्यार्थ्यांना, तरुण मुलांना आपल्या हक्कासाठी आणि ते शैक्षणिक हक्कासाठी आंदोलन करावं लागतं, रस्त्यावर उतरावं लागतं, वेळ प्रसंगी प्राणांची आहुतीही द्यावी लागते, या अशा देशामध्ये मानवी समाजाची, त्यांच्या हिताची प्रगती कशी काय होणार? अन्न, वस्त्र, निवारा ह्या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, तसंच शिक्षण आणि आरोग्य ह्याही माणसाच्या मूलभूत अशा गरजा आहेत. ज्या पद्धतीने तिथे आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज करण्यात आला, त्यांना मारहाण करण्यात आली, ती पद्धत तर चुकीची आहेच, परंतु ते जे पोलीस होते ते पोलीस खरे होते काय, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण वर्दीतला पोलीस हाही माणूस असतो आणि त्यालाही मुलं आहेत, त्याच्याही मूलभूत गरजा असतात. त्यांच्या त्यांच्या वर्दीवर नेम प्लेट नव्हतं, त्यांचं नाव किंवा त्यांचा जो काही वक्कल क्रमांक असते तोही नव्हता. तर शंका अशी निर्माण होते की RSSने निर्माण केलेले हे पोलीस तर नव्हे ना, की पोलिसांनी चक्क स्त्रियांना, तरुण मुलींना मारहाण केली. अनेक तरुण मुलं मुली हॉस्पिटलमध्ये आहेत. एक मुलगी, तिची जर अवस्था पाहिली तर ती क्रिटिकल आहे. म्हणजे ज्या देशामध्ये ज्या लोकांनी जन्म घेतला, जे या देशाचे खरे नागरिक आहेत, त्याच लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत आहे. म्हणजे त्यांच्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भामध्ये हे निगरगट्ट शासन, अळांसोट शासन तिथपर्यंत जाऊ शकत नाही. त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घ्यायलाही हे सत्तेमध्ये बसलेले रावण तयार नाही. तर कसं काय हा देश प्रगत देश आम्ही म्हणावा? फुले शाहू आंबेडकर, पेरियार, रामास्वामी, शाहू महाराज आणि अनेक महापुरुषांनी आपल्या मानवी जीवनाचं मातेरं करून अखंड प्रयासाने या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनवलेले होते. आणि शिक्षणाच्या संदर्भात सांगायचं झालं तर या ठिकाणी या सत्ताधीशांनी हे हेरलं की शिक्षण हे महत्त्वाचं आहे. कारण माणसाची प्रगती ही शिक्षणाने होत असते. कुठल्याही देवाने, धर्माने, अंधश्रद्धेने पूजा अर्चा केल्याने मानवाचा उत्कर्ष होत नाही किंवा त्याचं कल्याण होत नाही किंवा त्याची प्रगती होत नाही.
तर या ठिकाणी शिक्षणाने माणूस हा चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो. त्याला आपल्या हक्काची अधिकाराची जाणीव होते आणि ती जाणीव होऊ नये किंवा हा देश गुलामीतच राहावा आणि जे काही जो काही विषमतावाद आहे, मनुवाद आहे, तो मनुवाद या ठिकाणी पक्का करण्याचा हा शासनाचा डाव आहे. महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमामधून त्यांनी शिक्षणासाठी ज्या वाटा मोकळ्या केल्या त्या वाटा बंद करण्याचं काम या ठिकाणी हे शासन करत आहे. अभिजित दिपके आणि त्यांची संपूर्ण टीम या सर्व मुलामुलींचं मी मनापासून अभिनंदन करते, त्याला सलाम करते. अभिजित दिपके ग्रेट आहे. त्याच्या आईलाही या ठिकाणी मी धन्यवाद देते आणि जे आंदोलन आहे त्या आंदोलनाला जे आंदोलन या ठिकाणी शिक्षणाच्या संदर्भामध्ये सुरू आहे किंवा जो धर्मेंद्र प्रधान आहे त्याने राजीनामा द्यावा यासाठी सुरू असलेला हा संघर्ष अतिशय उल्लेखनीय आहे आणि म्हणून त्यांच्या या पाठिंब्याला आम्हीसुद्धा या ठिकाणी समर्थपणे साथ देत आहोत. अनेक ठिकाणी मोर्चे निघालेत, अनेक ठिकाणी निवेदनं आपापल्या पद्धतीने आपापल्या परीने जनता ही या मुलांच्या पाठीशी उभी राहिली. त्यामध्ये अनेक हिरो आहेत, सेलिब्रिटी आहेत व विविध संघटना आहेत, विविध पक्ष आहेत. काल प्रियंका गांधीसुद्धा त्यांनीसुद्धा या देशाचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांच्या घरासमोर धरणे प्रदर्शन त्या ठिकाणी केलं आहे. अनेक ठिकाणी या मुद्द्याला या ठिकाणी हात घातलेला आहे. उद्धवजी ठाकरेसुद्धा दिल्लीला पोहोचले, चंद्रशेखर आझाद पोहोचले, त्याचप्रमाणे विजय थलपतीसुद्धा पोहोचले, शबाना आझमी, अशा प्रकारे जे जे लोक त्या ठिकाणी पोहोचले त्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. आणि आम्ही आमच्या ज्या काही विविध संघटना आहेत त्या विविध संघटनेचा या आंदोलनाला पाठिंबा आहेच आहे. खरे तर पाहिले तर देश कुठे चालला, देशाची प्रगती कशी व्हायला पाहिजे आणि केलेली जी काही कमिटमेंट आहे ती का पार पाडली नाही. आज जर देशाचा तरुण हा पाठीचा कणा असून तो जर रस्त्यावर उतरला, त्याने जर या ठिकाणी तो जर आंदोलन करत आहे तर खरंच हा देश समृद्ध होईल का. कितीतरी या ठिकाणी जीवाला मुकावं लागेल आणि हे बघण्या इतपत जर गव्हर्मेंट शासन जर शहाणं असेल हे त्यांनी बघू नये. त्यांनी कुठेतरी या ठिकाणी मुलांचं या आंदोलनाची दखल घ्यावी, त्यांच्या समस्या आहेत त्या पूर्ण कराव्या आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यामध्ये काय तोडगा काढता येईल अशा प्रकारे त्यांनी आपली सदविवेक बुद्धी या ठिकाणी जागृत करावी. तर जर ती सदविवेक बुद्धी जागृत झाली नाही तर या देशामध्ये रक्ताचे पाट, रक्ताचे पूर वाहल्याशिवाय राहणार नाहीत, हे कटू सत्य आहे.